फ्रीज मिळाला तुम्हाला. काय नाव म्हटलं तुमचं? राणी दत्तात्रय काळे. राणी दत्तात्रय काळे. काळे. काळ्यांचं काळ्यांकडे झालं म्हणायचं. पहिला आहे पण काळे आणि दुसरा आहे पण काळे, तिसरा आहे पण काळे. अरे वा, क्या बात आहे. पाचवा आहे पण. आणि खरं तर पाडळे काळ्याची वाडी नावाला काळे नाव परत एकदा मिळालं. आणि खरं तर कार्यक्रम घेणारा मध्येच राहा लागला कराळे, नाही तर ते पण काळेच. वा बहिणी, आनंदी आहात? हो. वाटलं होतं का तुम्हाला फ्रीज पर्यंत पोचाल? पाठीमागच्या वेळेस खरं वास्तविक कुसकुटीकच वळालं होतं, पण तुम्ही फुगा सोडून दिला, हातातून सुटला. का बरं, कसं काय सुटला? त्या दोरीकडे लक्ष गेले ना, त्यामुळे हातातून सुटला. अरे फुगा आपला शाबूत ठेवायचा. पण ते दुसरा फुगेवाले ते कोण होत्या? जाऊबाई. जाऊबाई होत्या का? मग काय, मग ते आपसात खेळ होता का? असं नाही ना काही? नाही हो, नाही वाद नाही होत, काळजी करू नका, घरातल्या घरात आहे सगळं. पण काय म्हणा, पण सगळीच नातेवाईक तुम्ही सगळे एकत्र आले, सगळी घरातलीच मंडळी आपण या खेळामध्ये सहभागी झाला. कुणी मावशी असेल, काकू असेल, जाव असेल, ननंद असेल, भाऊजाई असेल, सगळीच नाती एकवटली गेली. खूप आनंद मिळाला. यात्रेच्या निमित्ताने तुम्ही सगळ्या चेहऱ्यावर आनंद पाहताना ग्रामस्थांना देखील खूप समाधान मिळतंय. असंच आनंद खुशी आपल्या चेहऱ्यावर सदैव राहो. आपलं अभिनंदन केलं जातंय. आणि आता मस्तपैकी एक उखाणा होऊन जाते. उखाणा झालाय मगाशी, पण घरातले कोण कोण सदस्य आले मला दिसू द्या जरा. तुम्ही कोण त्यांच्या? नंदनबाई इकडे या. काय वाटते, जिंकलात आता भाऊजाई तुमची? आनंद वाटते. नशिबावर त्या खेळावर अजिबात नसतं, नशिबावर असतं. या हात लावा, चला या.